हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा असा टॉपिक डिस्कस करणार आहोत। मला तुमच्याशी बोलायचं आहे, तर तुम्हाला वेळ असेल तरच हा व्हिडिओ पहा आणि पाहाल तेव्हा पूर्ण व्हिडिओ पहा, खूप महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, कोणत्या विषयाबद्दल मी बोलणार आहे तर मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, आपल्या दापोली तालुक्यातील मांदिवली हे गाव आहे, या ठिकाणी आहे ते मायनिंग प्रस्तावित आहे। काही दिवसापूर्वी आहे ते पब्लिक हिअरिंग झाली होती आणि तिथे जे या मायनिंगसाठी सपोर्ट करणारी लोक होती आणि त्याचबरोबर या मायनिंगला विरोध करणारे असेही लोक होते। तर मित्रांनो, त्यानंतरला जो हा विषय होता मायनिंगचा तो पेंडिंग होता। त्यानंतरला पुन्हा जे मायनिंगला सपोर्ट करणारे लोक होती त्यांना पुन्हा अहवाल मागवले होते। त्यानंतरला त्यांनी अहवाल तयार करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि त्यांनी खोटे खोटे अहवाल तयार करू नये ते मायनिंग चालू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत काही लोक। तर मित्रांनो, तुम्हाला याविषयीच मला तुमच्याशी बोलायचं आहे। तर पहिल्यांदा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, ते तुम्ही व्हिडिओ पहा आणि त्यानंतरला आपण बोलूया। हमें ये पता चला कि ऐसा भी नहीं है। केंद्र सरकार में केंद्र के नेता मंत्री गृह मंत्री सब लद्दाख के हितैषी हैं, भला चाहते हैं, देना चाहते हैं। हमें फिर ये पर्दा जो हमारे बीच में केंद्र के साथ आ गया था वो पर्दा फाश होते हुए नजर आया और पता ये चलने लगा कि कुछ औद्योगिक गुट, इंडस्ट्रियल लॉबीज जैसे माइनिंग, खनन, जिनको लद्दाख के ये वादियों में, पहाड़ों में, पर्वतों में पैसा दिखता है, जो कल की नहीं सोचते आज की लूट मचाने में लगे हैं। हिमाचल में, उत्तरांचल में, पूरे हिमालय में, जिसका खामियाजा यहाँ के लोग हिमालय में भुगत रहे हैं। आप देख रहे हैं हिमाचल प्रदेश में क्या हो रहा है। ये अंधाधुंध विकास के नाम पर जो उद्योग का तांता लगा हुआ है, यही आप उत्तराखंड में देख रहे हैं। अब लद्दाख के दरवाजे पे दस्तक देने जैसे ही यूटी घोषणा हुई तो ऐसे घरानों ने, ऐसे गुटों ने, लॉबीज ने यहाँ अपना सर्वेक्षण करना शुरू किया और हमारे जो नेता हमारी आवाज को ले जाने के लिए चुने गए थे लद्दाख से, वो हमसे ज्यादा उनके असर में आए और उनके साथ मिलकर वो लद्दाख को बेचने लगे, खरीद फरोख्त करने लगे। और वो अब तक ये संदेश देने लगे कि ये संरक्षण यहाँ किसी को नहीं चाहिए। ये संरक्षण, ये 6 शेड्यूल, ये 2-4 लोगों की, कुछ पॉलिटिकल पार्टीज, कुछ ऑपोजिशन की मांग है। इस पे आप ध्यान नहीं दीजिएगा, ये रखिएगा। क्योंकि उन्हें पता था कि अगर लद्दाख पर 6 शेड्यूल आ जाए तो फिर ये उद्योग मनमानी नहीं कर पाएंगे, खिलवाड़ नहीं कर पाएंगे। तोड़ मरोड़ जो पर्वतों का हुआ है हर जगह, वो सब यहाँ नहीं हो पाएगा। लद्दाख बचा रहेगा और वो ये नहीं चाहते थे, तो ये गलत संकेत देने लगे। तो जब उन्होंने ये कहा कि ये कुछ ही लोगों की मांग है, तब लद्दाख के लोगों ने आपको जवाब संदेश देने के लिए, अपने पैरों से वोट देने के लिए आज यहाँ पर हजारों, दसियों हजारों में लोग जमा होकर इस ठंड में ये जताने के लिए आए हैं कि हम सब इस मांग के साथ हैं। आप इस बहकावे में ना आए जो कुछ मतलबी लोग, वेस्टेड इंटरेस्ट आप तक पहुंचा रहे हैं। हमें उम्मीद है कि आप इनकी आवाज सुनेंगे। 6 शेड्यूल, 6 शेड्यूल, 6 शेड्यूल। भारत माता की, भारत माता की। तर मित्रांनो, पाहिलात हा व्हिडिओ। तर मित्रांनो, हे आहेत सोनम वांगचुक। तर तुम्हाला माहिती असेल 3 इडियट्स हा पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर ज्यांच्या जीवनावरती ही स्टोरी आहे, सोनम वांगचुक रॅन्चो, तर हे कॅरेक्टर आहे ते सोनम वांगचुक यांचं आहे आणि त्यावरती हे पिक्चर आहे। तर मित्रांनो, असा मोठा माणूस आज लद्दाख हे जे परिसर आहे ते वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे। तर हे का घडतंय, तर कुठेतरी असं चालू आहे की खूप आता निसर्गाला ओरबडलं जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचं आहे की आता तुम्हाला
जाणवत असेल की आता बऱ्याच प्रमाणामध्ये सरकारचं लक्ष आहे ते कोकणावरती आहे. मोठमोठ्या डेव्हलपमेंट होत आहेत आणि मित्रांनो हे अगोदरच चालू झालेलं आहे. आपण पूर्णपणे झोपेत आहोत, आपल्याला याची कोणतीही कल्पना नाही आहे. तर मित्रांनो आता आपण सगळेजण गावाला आले असू होळीला, त्यानंतरला मजा करून आपण पुन्हा मुंबईला किंवा ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पुन्हा गेलेलो असू. परंतु इकडे गावाकडे काय चाललंय याकडे आपलं बिलकुल लक्ष नाही आहे किंवा लक्ष असेल तरी आपण ते गांभीर्याने घेत नाही. तर मित्रांनो आपल्या ज्या जागा जमिनी आहेत हे एक प्रकारे सर्वे करत आहेत कोणत्या जागेमध्ये काय आहे आणि ते लोक त्या जागा खरेदी करत आहेत. अशाच प्रकारे एक एक जे महत्वाच्या जागा आहेत त्या आपल्या हातून जात आहेत. तर आपण बोलतो या मायनिंग रिलेटेड जे सोनम वांगचुक आहेत त्यांनी सुद्धा तोच मुद्दा त्या लडाख या ठिकाणी मांडलेला आहे की तिथे सुद्धा आता सरकारचं आहे ते उत्खनन मायनिंग यासाठी प्रयत्न चालू आहे. तुम्ही पाहिलं तर मित्रांनो उत्तराखंड हिमाचल प्रदेश ही राज्य आहे ते खूप निसर्गाने अक्षरशः नटलेली अशी राज्य होती किंवा तिथे निसर्ग अजून सुद्धा आहे. परंतु आता चालू आहे काय तर तिथे निसर्गाचं कुठेतरी जे अस्तित्व आहे तर त्या निसर्गाच्या अस्तित्वाला ठेच पोहोचवण्याचं काम चालू आहे. निसर्गाला अक्षरशः ओरबाडलं जात आहे. वेगवेगळ्या मायनिंग आणि उद्योगधंदे उभारण्यामुळे तिथला निसर्ग आहे तो बिघडलेला आहे. आणि मित्रांनो तसेच आता जे उद्योगधंदे म्हणा किंवा मायनिंग हे कोकणामध्ये येऊ घातलेले आहेत. तुम्ही बघितलंच तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या बॉक्साईड हे जगातील सगळ्यात जास्त साठा कुठे असेल तर फक्त त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. अख्ख्या जगातील मी बोलतोय तर अख्ख्या जगातील जो साठा आहे तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि खास करून मंडणगड आणि दापोली या तालुक्यांचा जो परिसर आहे या तालुक्यांच्या परिसरामध्येच बॉक्साईडचं प्रमाण अख्ख्या जगामध्ये जास्त आहे. आणि त्यामुळेच हे जे मोठे पैसेवाले लोक आहेत ते इकडे जागा खरेदी करतायत आणि ते आपल्या हातून कमी मोबदल्यामध्ये जागा खरेदी करून घेत आहेत. अशा प्रकारे त्यांचं सर्वेक्षण हे अगोदरच झालेलं आहे कुठे काय आहे आणि त्या प्रकारे ते लोक जागा खरेदी करतायत आणि याचा आपल्याला थांग पत्ता सुद्धा नाही आहे. मित्रांनो काही दिवसापूर्वी मांदिवली या ठिकाणी पब्लिक हिअरिंग झाली होती की ही मायनिंग चालू व्हावी की न व्हावी. तर मित्रांनो त्या ठिकाणी मायनिंगला सपोर्ट करणारी लोक सुद्धा होती आणि मायनिंगला विरोध करणारी सुद्धा लोक होती. तर तिथे मायनिंगला विरोध करणाऱ्या लोकांचा जी संख्या आहे ती खूप सारी होती आणि जे मायनिंगला सपोर्ट करणारी लोक होती ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच लोक होती आणि ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी हे करत आहेत. तर आपल्याला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. आपला विरोध आहे ते या सरकारच्या पॉलिसीबद्दल, कारण का हे मायनिंग जे अप्रुव्हल देण्यामध्ये सरकारचा हात असणार आहे ना आपला विरोध हा सरकारलाच असणार आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की ही जी मायनिंग आहे ती मांदिवली या परिसरात मध्ये होत असली तरी ही जबाबदारी फक्त त्या एका गावाची नाही आहे. ही जबाबदारी त्याला विरोध करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची. या परिसरातील दापोली मंडणगड तालुक्यातील जी जी गावं आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. तर मित्रांनो मी काही दिवसापूर्वी या दापोली तालुक्यामध्ये जे रोवले या ठिकाणी मायनिंग आहे त्या मायनिंग या ठिकाणी मी भेट दिली होती आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतरला त्या मायनिंगचा फायदा ह्या गावातील लोकांना झालेला बिलकुल जाणवला नाही. तर ते लोक सांगतात की रोजगार मिळेल, असं होईल तसं होईल, विकास होईल. तर मित्रांनो विकास होतो परंतु कोणाचा तर त्या मायनिंग मध्ये जे काही मोजके लोक असतात त्यांचा, काही राजकीय पक्ष राजकीय नेते त्यांचा, ते मायनिंग कंपनीचा, ना की आपल्या त्या स्थानिक ग्रामस्थांचा. तर अशा प्रकारे ही एक प्रकारे लूट चालू आहे आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि ही जी मायनिंग आहे मांदिवलीला प्रस्तावित यासाठी सगळ्या परिसरातील गावांनी इथे एकवटलं पाहिजे आणि या मायनिंगला विरोध केला पाहिजे. मायनिंगला परवानगी देणारे लोक कोण असतात कोण असतात तर ह्या मायनिंगला परवानगी देणारे जे अधिकारी लोक असतात किंवा ज्या संस्था असतात त्या इथे स्थानिक लोक नसतात. त्यांना इथल्या निसर्गाचा काही अनुभव नसतो. ते थोड्याशा अनुभवावरती ते त्या मायनिंगला अप्रुव्हल देतात. परंतु मित्रांनो हा कोकण आहे ना तर या कोकणाचा विकास करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प हे गरजेचे नाही आहेत. आजपर्यंत जे आता मायनिंग प्रस्तावित आहे त्या ठिकाणी अक्षरशः घनदाट असं जंगल आहे. खूप जंगल म्हणजे घनदाट वेगवेगळी झाडं अक्षरशः या परिसराला म्हणजे जे परिसराचं समतोल राखण्याचं काम करत आहेत. वाघ, डुक्कर, हरण कित्येक प्रकारचे प्राणी पक्षी या जंगलामध्ये राहत आहेत. आणि मायनिंग चालू झाल्यानंतरला हे जंगल आहे ते नष्ट होणारच आहे. त्याचबरोबर पिण्याचं पाणी, त्यानंतरला पावसावरती परिणाम होणार आहे तेच, नदी नाळे यांच्यावरती परिणाम होणार आहे. त्यानंतरला पशु पक्षी हे जंगल नष्ट झाल्यामुळे त्यांच्यावरती परिणाम होणार आहे. आणि अशा प्रकारे एक एक करत अशा प्रकारे जर मायनिंग उभ्या राहिल्या तर अक्षरशः हे कोकण आहे ते अक्षरशः बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. विकास हा आपला होणार नाही. हा विकास होईल तो त्या मायनिंगच्या लोकांचा, कंपनीचा
राजकीय पक्षांचा, आपल्या स्थानिक ग्रामस्थांचा काहीही विकास होणार नाही. आपण जसे आहोत तसेच राहतोय. त्याला उदाहरण खूप खूप काही आहेत. आपण पुन्हा एकदा अशाच ठिकाणी मायनिंगच्या ठिकाणी जाऊ आणि तुम्हाला पुन्हा प्रत्यक्ष तिथली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करू. आपलं हे जंगल आहे ना, हे आपलं वैभव आहे आणि हे वैभव आपलं अबाधित राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, कोकणातील माणसं ही अक्षरशः साधी बोली, संयमी, शांत आणि एकदम समाधानी. तर या आपल्या वृत्तीचाच फायदा हे बरेचसे लोक घेत असतात. तर मित्रांनो, आता हा आपला संयमपणा आता सोडण्याची वेळ आलेली आहे आणि नक्कीच हे जे मायनिंगला मी इथे या व्हिडिओमध्ये नमूद करतो की या मायनिंगला आपल्या सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. या सरकार बरोबर जे या मायनिंगला सपोर्ट करत आहेत त्यांना आणि या पॉलिसीला पूर्णपणे विरोध केला पाहिजे आणि ही मायनिंग कोणत्याही प्रकारे होऊ दिली नाही पाहिजे. आणि यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि या जो हा त्यांचा डाव आहे तो पूर्णपणे उधळून लावूया. तर तुम्हाला माहिती आहे की काहीच दिवसापूर्वी त्या मायनिंगच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याचं काम चालू होतं. म्हणजे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या मायनिंगचं काम आतापासूनच चालू करण्यात आलेलं आहे. म्हणजे एवढे ते उतावील झालेले आहेत आणि आपण मात्र झोपेमध्ये आहोत अजून सुद्धा. तर कुठेतरी आपण आता जागे झालं पाहिजे. एवढा संयम, एवढा शांत, एवढं समाधानी असून आता नाही चालणार. तर आता ही वेळ आलेली आहे आपण जागे होऊन याला विरोध करण्याची. तर आपण प्रत्येकाने यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर मित्रांनो, जसं की पहिल्यांदाच मी व्हिडिओ दाखवला, सोनम वांगचुक तर हे खूप मोठे माणूस आहेत. त्यांना सुद्धा अशा प्रकारे लडाख हे ठिकाण परिसर वाचवण्यासाठी आमरण उपोषण करावं लागलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सगळीकडे जो निसर्ग आहे त्याला उरबाडण्याचं काम चालू आहे. तर ते कोणासाठी? तर काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी. तर आपल्याला थोड्याशा फायद्यासाठी या कित्येक पिढ्यांचं आपल्याला नुकसान करायचं नाही. हे जे काही मोजके लोक आहेत ते फक्त आता स्वतःचा फायदा फक्त बघतायत, त्यांना फक्त पैसे दिसत आहेत. तर प्रत्येक वेळी पैशाचा विचार केला नाही पाहिजे. तर इथे आपण निसर्गाचा विचार केला पाहिजे की आज निसर्ग आहे म्हणून आपण माणूस आहोत. तर हे जर आता हे पाऊल नाही उचललं तर मित्रांनो, अक्षरशः कोकण हे बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी आपल्या परीने, मी माझ्या परीने या आपल्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि माझा पूर्णपणे या साठी विरोध असणार आहे. आणि लोकांना यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी मिळून याला विरोध केला पाहिजे. मागची जी जनसुनावणी झाली होती त्यावेळी फक्त मांदिवली आणि आजूबाजूच्या 2-3 गावातील काही मोजके लोक तिथे उपस्थित होते. परंतु यापुढे जे काही होईल त्यासाठी आपण सगळ्यांनी मंडणगड, दापोली तालुक्यातील सगळे जे गाव आहेत या सगळ्यांनी मिळून याला विरोध करूया. आणि हा जो काही लोकांचा डाव आहे किंवा सरकारचा डाव आहे तो कुठेतरी आपण उधळून लावूया. आपल्याला अशा प्रकारचे मायनिंग वगैरे आपल्याला नको आहे. जर एकदा का सुरू झालं तर हे कंटिन्यू सगळीकडे चालू होईल आणि हा कोकण अक्षरशः बर्बाद होईल. तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या मायनिंगसाठी पुन्हा अहवाल मागवले. तर अहवाल तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता तिथे प्रत्यक्ष जे स्थानिक नागरिक आहेत किंवा पोलीस पाटील आहेत किंवा इतर वन अधिकारी आहेत यांना तिथे प्रत्यक्ष विश्वासात न घेता त्यांचे खोटे दाखले आहेत ते त्या मायनिंगसाठी प्रेझेंट करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे हे सर्व चालू आहे आणि आपण मात्र कुठेतरी अजूनही झोपेत आहोत. तर याला कडाडून आपण विरोध केला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी, आज मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा, या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण एक नवीन संकल्प करूया की अशा प्रकारे कोणतेही प्रकल्प या कोकणामध्ये, या कोकणाला बर्बाद करणारे प्रकल्प आम्हाला नको पाहिजेत. यातून आपला मित्रांनो कोणताही फायदा नाही आहे. तर अशा प्रकारे आपण या मायनिंगला विरोध करण्याचा आजच्या दिवशी संकल्प करूया सगळ्यांनी आणि हा सर्व डाव आहे तो उधळून लावूया. तरच आपण म्हणू की आपण हे मराठी नववर्ष साजरं करतोय आणि एक संकल्प करतोय या नवीन मराठी वर्षाच्या दिवशी. तर हेच संकल्प करूया. तर पुन्हा भेटू मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना गावच्या ग्रुपवरती, प्रत्येक गावच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. तर प्रत्येकाला कळू द्या की आपण याला नक्की विरोध केला पाहिजे. तर आपण याबद्दल आता पुन्हा बोलतच राहू. तर हा एक छोटासा व्हिडिओ. तर पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर.